बॉल चेंडू जाते लॉंगॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव कलेक्शन मध्ये नक्कीच फलंदाज यशस्वी होत आहेत. आमच्या सकाळपासून स्कोरिंगचं काम ज्यांनी पार पाडलं ते आमचे मित्र राजेंद्र सर आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर ही नावाजलेली स्पर्धा आयोजनामध्ये राजेश सर आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय आमचे मित्र विभाग निरीक्षक आदरणीय पंकज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्यासमोर पाहावयास मिळतो राशीद आरके ज्यांनी सांडपाड्याचं मैदान त्याच्यानंतर टिटवाळा गोवेली या ठिकाणी चांगल्या प्रकारची तडाखेबंद फलंदाजी केली होती. असे दोन फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानामध्ये पाहावयास मिळत आहेत. खरं तर ही शिक्षक चषक 2025 ची स्पर्धा संपन्न होत असताना बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग निरीक्षक आदरणीय पंकज संखे सर त्याचबरोबर संजू 11 संघाचे कर्णधार संजय सर पुन्हा एकदा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर आणि पंच नावाजलेले गावाजलेले 22-25 वर्षाचा अनुभव असणारे आमचे राणे सर आणि कांबळे सर. खरं तर मैदानामध्ये आपण देवाच्या भूमिकेमध्ये आहात. आज राजांची जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. लाईव्ह ऐकत आहोत आपण. लेगस्टिकच्या पुन्हा बाहेर चेंडू विकेट किपरचा चांगला प्रयत्न कलेक्शन करेपर्यंत नक्कीच एक धाव मात्र मिळणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग निरीक्षक आदरणीय पंकज संखे सर असतील त्यानंतर संजय सर असतील प्रशांत सर बालू सर कट्टीमणी सर सिद्धू सर कैलास सर शरणू सर संजय सर निलेश सर मनोज सर मल्लिकार्जुन सर आणि संजय 11 संघाची संपूर्ण जे संयोजक आणि खेळाडू असतील आपण सर्वांनी खूप मेहनतीने या ठिकाणी जवळपास महिनाभराचा या स्पर्धेसाठी घेतलेला आपण चांगल्या प्रकारची मेहनत आज यशस्वी होताना पाहावयास मिळत आहे. एक अप्रतिम गोलंदाजी पाहावयास मिळते. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू वसीम मात्र या ठिकाणी आज थोडासा शांत दिसतोय. टिटवाळा गोवेली या ठिकाणी जी दुनियादारीचा जो चषक त्या ठिकाणी संपन्न झाला नक्कीच वसीमच्या बॅटमधून धडाकेबंद असे षटकार पाहावयास मिळाले होते. आज या ठिकाणी या मैदानावर कितपत योगदान देतोय ते आपण पाहतच आहोत. पुन्हा एकदा थोडीशी धीम्या गतीची गेंद पाहावी लागेल. एक सुंदर पद्धतीचा कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहेत. आमचे मित्र स्कोरर राजेश सर यांच्या माध्यमातून आपल्याला धावा कळवल्या जात आहेत. 4 धावा. त्याचबरोबर आमचा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं जात आहे ANP लाईव्ह अतिशय चांगल्या प्रकारची क्लॅरिटी आणि 2 कॅमेरा घेऊन सज्ज अशा प्रकारचं हे यूट्यूब लाईव्ह ANP लाईव्ह आपणा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आवाजाचा या ठिकाणी जे साऊंड सिस्टम ऑपरेटर असतील किंवा साऊंड सिस्टम मालक आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगल्या प्रकारची अप्रतिम अशी स्पर्धा संपन्न होत आहे आणि या स्पर्धेमध्ये एक नामांकित पंच 2 नामांकित पंच या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर चेंडू कलेक्शन पर्यंत एक धाव नक्कीच मिळली जाणार आहे. धावसंख्या हळूहळू का होईना पुढे सरकते. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहेत आणि धावा कळवतायत आपल्याला राजेश सर. धाव फलकावर धावा झळकतायत. त्या 5 धावा सकाळपासून ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं एकदम पारदर्शक असं काम पार पाडलं राजेश सर आपणा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सुहास सर असतील ज्यांच्या आवाजाचा आपण वेध घेतला अतिशय चांगल्या प्रकारचं समालोचन सकाळपासून त्यांच्या माध्यमातून झालं. सुहास सर आपणा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. सर्व संघातील खेळाडूंचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत व्यक्त करताना सांगू इच्छितो की उजव्या बाजूला पॅव्हेलियनमध्ये जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. भोजन त्या ठिकाणी आपण जाऊन आपलं अन्न ग्रहण करायचं आहे. दरम्यानच्या काळात एक अप्रतिम षटक पाहावयास मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झळकतायत त्या बिनबाद 5 धावा. पहिलं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं. अप्रतिम पॉवर प्लेचं षटक होतं. मला असं वाटतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित होती परंतु ठीक आहे गोलंदाजी चांगल्या प्रकारची पाहावयास मिळाली. एक टप्पा मिळाला आहे गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सर गोलंदाज नाव हॅलो संदीप सर जोडे यस रवींद्र जोडे सर. रवींद्र जोडे सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आरके आपल्या संघासाठी कितपत योगदान. पहिलं षटक मात्र माफक टाकलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं. पुन्हा एकदा रवींद्र जोडे चांगला रनअप आहे. एक मोठा रनअप म्हणावा लागेल. सुंदर पद्धतीचा चेंडू बॅट टप्प्यामध्ये चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल घेण्यामध्ये मात्र या ठिकाणी नक्कीच यशस्वी आणि विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच आरकेच्या रूपानं एक चांगल्या प्रकारचा झेल अप्रतिम अशा प्रकारचा कंट्रोल. आठवण शरणू सर सांगू इच्छितो T20 वर्ल्ड कप सूर्याचा कॅच
थोडक्यात या ठिकाणी पाहावयास मिळाला. एक बाउंड्री लाईनचा कॅच कशा पद्धतीने पकडला जातो. T20 वर्ल्ड कपमध्ये नक्कीच इंडिया विरुद्ध आफ्रिका ज्यावेळेस मिलरचा कॅच पकडला गेला त्यानंतर इंडियानं वर्ल्ड कपवर आपला शिक्कामोर्तब केला. एम आय करेक्ट शरणू सर? यस. तर नक्कीच या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिलं विकेटच्या रूपाने या ठिकाणी RK सर तंबूच्या आश्रयाला धाडलेला आहेत. या दरम्यान या ठिकाणी दुनियादारी 11 संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आलेल्या सर्वच खेळाडूंचं. सर सांगू इच्छितो दुनियादारी जो चषक झाला त्या चषकामध्ये आमचे पंच त्या ठिकाणी नानासाहेब पाहावयास मिळत आहेत. खरंच नानासाहेबांची जी गोलंदाजी होते फायनलच्या ओव्हरमध्ये असेल किंवा सेमीफायनल असेल अप्रतिम गोलंदाजी. आमचे मॅन ऑफ द सिरीजचे रवी सर असतील ज्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची अप्रतिम गोलंदाजी पाहावयास मिळाली होती. आणि दुनियादारी संघा ज्या चषकामध्ये त्यांना मालिकावीर मालिकावीर पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. आज मात्र या ठिकाणी या मैदानामध्ये कितपत योगदान देणार हे पाहूया. पुन्हा एकदा जाऊया आपल्या गोलंदाजाकडे रवींद्र सरांकडे. पुन्हा एकदा बॅट टप्पा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू कलेक्शन होतोय का पाहूया. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका स्ट्रेट ड्राईव्ह होता. कलेक्शनची नक्की संधी 2 खेळाडूंना होती. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते परंतु थोडंसं कोऑर्डिनेशन कमी पाहावयास मिळालं आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांची भूमिका जर म्हणाल तर संजय सर सांगू इच्छितो एक नामांकित 2 पंच तुम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. खरं तर ISPL असेल किंवा वेगवेगळ्या ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स असतील गुजरात असेल महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी राणे साहेब असतील तुमचे कांबळे साहेब असतील दोन्ही पंच त्या ठिकाणी 20-20 वर्षाचा अनुभव घेऊन आज या ठिकाणी या मैदानामध्ये तुम्ही सर्वांसाठी पाचारण केलेलं आहेत. आपला सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण पंचांची भूमिका जर म्हटलं मैदानामधील देव जर एक निर्णय चुकला तर नक्कीच या ठिकाणी समोरच्या संघाला फटका बसतो. परंतु हे पंच मात्र नावाजलेले आहेत. अनुभव प्रदीर्घ आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून निर्णय कळवला जातो. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. पुन्हा एकदा वसीम सर आपल्या संघासाठी अजूनही मैदानावर क्रीजवर आहेत. एक मोठी फटक्यांची अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच असणार आहे. मिड विकेटला फाईन लेगला चेंडू स्क्वेअर लेगला खेळवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कलेक्शन झालेला आहे. चेंडू पाहूया फेकी थोडीशी कमी पडलेली आहे परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच घेण्यामध्ये वसीम सर यशस्वी झालेला आहेत. धाव फलकावर धावा आहेत त्या आमचे मित्र राजेश सर कळवतात. 12 धावा. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मल्लिकार्जुन सरांचे 2 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या 2 विद्यार्थ्यांचा सरांच्या हस्ते या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत होत आहे. साई प्रसाद आणि राकेश हे 2 विद्यार्थी आज या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आलेले आहेत. माजी विद्यार्थी मल्लिकार्जुन सरांचे. खरं तर शिक्षकाच्या हाताने आपला गौरव होत आहे. एक अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत व्यक्त करतो. मैदानामध्ये नक्कीच या ठिकाणी एक झेलबाद विकेट मात्र वसीमच्या रूपाने जात आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत विरार 11 संघाच्या वतीने पाहावयास मिळते. येस माझेच नौकरी नक्कीच त्या ठिकाणी प्रवीण सरांनी कॅच घेतलेला आहे. आणि प्रवीण म्हटलं तर नावातच प्रवीण आहे. प्रावीण्यता काय असते तर त्या नावात नक्कीच एक चांगल्या प्रकारचं कौशल्य दाखवताना पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी नक्कीच अनुभवी पंच राणे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत BMC वॉरियर्स आमचे 11 वर्षाचे कर्णधार नाना सोघळवे आणि मैदानाची जागा घेण्यासाठी वसीमची जागा घेण्यासाठी आमचे मित्र अभित सर आज या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच आपल्याकडून खूप अपेक्षा असणार आहे. कारण अद्याप कुठल्याही प्रकारची फटकेबाजी पाहावयास मिळाली नाही. गोलंदाजी अप्रतिम रवींद्र सरांची. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू पंचांकडे काहीशी दाद मागितली जात आहे. गुड लेंथ अप्रतिम टप्पा नक्कीच गोलंदाजाला मिळाला आहे. मला असं वाटतं मूर्ती लहान पण कीर्ती महान. याचबरोबर दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झळकतात आणि कळवतात आपले राजेश सर 12 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी धाव फलकावर फक्त आणि फक्त 12 धावा झळकत आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी. अद्याप फटकेबाजी पाहावयास मिळत होती पण नक्कीच या ठिकाणी रोखलं गेलंय. आता शेवटचा आणि हाणामारीचा षटक नक्कीच असणार आहे. याचबरोबर पुढचा होणारा सामना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी माझी विनंती असेल स्काय 11 विकास गाडे सर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी
समालोचन कक्षाच्या बाजूला असणाऱ्या टॉस का बॉस मंचावर यायचं. त्याचबरोबर दुनियादारी 11 संघाचा कर्णधार आदरणीय हेमंत मलिक सर, आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदीप. हाफ टप्पा थोडासा पाहावयास मिळाला, परंतु फलंदाजाला मात्र समजू शकला नाही. विभाग निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका आदरणीय पंकज संखे सर, आपल्यास विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क करायचा आहे. विभाग निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका आदरणीय पंकज संखे सर, माझा जर आवाज आपणापर्यंत येत असेल तर कृपया विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. दुनियादारी संघाचा कर्णधार आदरणीय हेमंत मलिक सर, हेमंत मलिक सर कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर स्काय किंग 11 संघाचा कर्णधार विकास गाडे सर, कृपया आपणासही विनंती असेल आपणही समालोचन कक्षाच्या बाजूला असणाऱ्या टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. दरम्यानच्या काळात मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू 2 धावांमध्ये या ठिकाणी पाहूया यश घेण्यामध्ये खेळाडू यशस्वी झालेले आहेत. नक्कीच आबिद सर असतील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आहेत ते वसीम राजा राईट हँडेड बॅट्समन आहे. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अयशस्वी पाहावयास मिळत आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी अद्याप पाहावयास मला असं वाटतंय मी या आतापर्यंत ज्या मॅच झाल्या त्याच्यामध्ये लो स्कोरिंग मॅच सुरू आहे. विरार 11 म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचा पश्चिम उपनगरातील हे अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करणारे खेळाडू आज या मैदानामध्ये पाहावयास मिळत आहेत. क्रिकेटचं कौशल्य जो अप्रतिम चांगल्या प्रकारचं या ठिकाणी संपादन होताना पाहावयास मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर एक छोटासा रनअप आहे संदीप सरांचा, परंतु अप्रतिम टप्पा मिळालेला पुन्हा एकदा आबिद सरांसाठी. फलंदाज मात्र बीट होतोय वारंवार. अरे सर कृपया विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने टोलवलेला चेंडू फाईन लेगला, चेंडू कलेक्शन पर्यंत 2 धावा नक्कीच घेण्यामध्ये हे फलंदाज यशस्वी होत आहेत. नक्कीच आबिद सरांची धावगती वाढलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग निरीक्षक आणि आयोजक टीमचे सर्व आदरणीय पंकज संखे सर, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पंकज संखे सर कृपया विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. विभाग निरीक्षक कैलास जुमडे सर, आपणास विनंती आहे आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होत आहे. पंकज सर कृपया विनंती करतो. त्याचप्रमाणे विभाग निरीक्षक कैलास जुमडी सर, कृपया आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. या दरम्यान पहिला इनिंगचा थरार संपलेला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये तळोजा 11 संघाने धाव फलकावर धावा झळकावल्या आहेत त्या 21 धावा 21 रन्स, आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असणार आहे ती विरार 11 संघाला. येस, या ठिकाणी नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. पुढचा जो सामना होणार आहे त्या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय पंकज संखे सर, बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग निरीक्षक, त्याचप्रमाणे कैलास जुमडी सर, विभाग निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका. दोन्ही मान्यवरांना माझी विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकी अंपायर्स या सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहावयास मिळत आहेत.
सगळे नियम अंपायर्सला अवगत असावेत आणि अशा पद्धतीचा 20-22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहेत. आता तुम्ही बघितलं असेल यूट्यूब लाईव्हला किंवा जी स्पर्धा एक महत्त्वाची टेनिस क्रिकेटमधली झाली ISPL, त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पंचांच्या भूमिका या दोन पंचांच्या माध्यमातून पाहावयास मिळालेली आहे. दरम्यानच्या काळात या क्रिकेट सामन्यांच्या निमित्तानं या ठिकाणी शिक्षक चषक 2025च्या निमित्तानं या ठिकाणी के वॉर्डचे सर्व आदरणीय मुतलिफ सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय मुतलिफ सरांना माझी विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय मुतलिफ सर कृपया मंचावर यायचं आहे. आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे. के वॉर्डचे सर्व आदरणीय मुतलिफ सर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. मुतलिफ सर कृपया विनंती करतो, आपला सन्मान होत आहे, कृपया आपण समोर यायचं आहे. येस, विरार संघाचा 12वा खेळाडू कृपया समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. बॅट्समनचं नाव कळवायचं. विरार हॅलो विरार 11 विरार 11 संघाला वारंवार विनंती केली जात आहे, कृपया 12वा खेळाडू मध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने यथोचित असं भोजन ठेवलेलं आहे. कृपया आपण त्या ठिकाणी जाऊन भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पहिल्या चेंडूवर हलकीशी प्लेसमेंट पाहावयास मिळते. टेक्निकल प्लेअर, एक रन नक्कीच, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे. एक अप्रतिम गोलंदाजी, त्याच पद्धतीची फलंदाजी. संजय 11 संघाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना विनंती केली जात आहे. समालोचन कक्षाच्या बाजूला पॅव्हेलियन जो आहे त्या पॅव्हेलियन मध्ये यथोचित अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्व खेळाडू आणि संघातील कर्णधारांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन आपला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. 1:30 वाजता जेवण बंद होणार आहे याची संपूर्ण संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. दरम्यानच्या काळात पॉईंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू कलेक्शन होईपर्यंत नक्कीच 2 धावांसाठी प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा घेण्यामध्ये या ठिकाणी बाळा यशस्वी. धावफलक पहिल्या षटकाचं नक्कीच या ठिकाणी अनावरण होत आहे. पहिलं षटक सुरू आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या 3 धावा. दरम्यानच्या काळात या ठिकाणी मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची लो स्कोरिंग मॅच पाहावयास मिळते. आतापर्यंत मला असं वाटतं सगळ्या टीमने 3 षटकांमध्ये अबोव 30 रन केलेले होते, परंतु आता ही लो स्कोरिंग मॅच पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आणि पंचांचा मात्र निर्णय नक्कीच हात मात्र फेरलेले आहेत. अर्थातच वाईड अतिरिक्त स्वैर मारा. एक अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर वाढणार आहे. धावफलक हलता आहे, पाहूया वासिम राजा आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहे. त्याच तोडीचे बाळा, कुठलाही फिल्डर मात्र त्या ठिकाणी नाहीये. स्क्वेअर लेगला नक्की चेंडू जातो सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. मला असं वाटतंय एक चांगल्या प्रकारचा फटका पाहावयास मिळाला. कर्णधार बाळा, विरार 11 संघाचा कर्णधार म्हणावं लागेल बाळा. एक चांगल्या प्रकारची ही क्रिकेट स्पर्धा शिक्षक चषक 2025 संजय 11 संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेली ही स्पर्धा 360 मैदानाचं वैशिष्ट्य मात्र या ठिकाणी नक्कीच आहे. पुन्हा एकदा सुंदर पदन टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून आहे, तिथे पाहूया. मिड विकेटला अभित सर आहेत आमचे, लॉंग ऑनला कलेक्शन केलेला आहे चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अभित सरांचं. धाव फलकावर धावा झळकतायत त्या आणि कळवतायत आम्हाला राजेश सर. 10 धावा. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. एक भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन. ट्रॉफीज आपण पाहू शकता, अतिशय चांगल्या सुरेख पद्धतीच्या ट्रॉफीज. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू टोलवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच बाळा सर कर्णधार आज मात्र या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी चांगली महत्त्वपूर्ण भूमिका बाळा सरांच्या माध्यमातून निभावलेली आहे. बाळा सर आपणास मनपूर्वक धन्यवाद तथा फलंदाजीसाठी शुभेच्छा. वासिम राजा आपल्या संघासाठी पुन्हा एकदा अभित सरांच्या दिशेने चेंडू जात आहे. कलेक्शन करेपर्यंत 1 धाव नक्कीच केली जात आहे. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते ते बाळांना.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 15 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर झळकत आहेत. जिंकण्यासाठी अतिशय माफक या ठिकाणी लक्ष होतं आणि एक चांगल्या प्रकारची सुरुवात मात्र बाळासरांच्या बॅटच्या माध्यमातून पाहावयास मिळालेली आहे. 12 चेंडूमध्ये साधारणतः 7 धावांची आवश्यकता आहे आणि थोडस विनंती असेल आमचे नजीम सर असतील, त्यानंतर अजिम सर असतील, एक चांगल्या प्रकारचा कमबॅक नक्कीच आपल्या गोलंदाजाला करावं लागेल. वासिम सरांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर येता येता गोलंदाजीला कोण आले? अजिम सर, अनिक, ओके, एक अनुभवी व्यक्तिमत्व अनिक सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मात्र यमपूर विभागातील अनिक सर. दरम्यानच्या काळात या ठिकाणी टिटवाळा वॉरियर संघाचे कर्णधार आदरणीय महेश उकांडे सर आणि आपला संपूर्ण संघ उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि टिटवाळा वॉरियर संघाचे कर्णधार कृपया विनंती आहे आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. टिटवाळा वॉरियर्स महेश उकांडे सर. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे 1:30 वाजेपर्यंतच भोजन चालू आहे, कृपया आपण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगला. बाळाने तर करामतच केली. नक्कीच महेश उकांडे सर टिटवाळा वॉरियर सर्व कर्णधार आदरणीय आमचे मित्र पारनेरकर गाववाले महेश उकांडे सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपली संपूर्ण टीम आपलं सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत व्यक्त करतो. आपला सत्कार होत आहे. कृपया आपण आपल्या कटिमनी सर आपणास विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी हा पुष्पगुच्छ देऊन आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. आमचे मित्र राजे आपणासही विनंती आहे आपल्या हस्ते त्या संजू सर असतील, कटिमनी सर असतील, सर्वांना विनंती असेल टिटवाळा वॉरियर संघाचं या ठिकाणी वेलकम करताना पाहावयास मिळत आहेत. पुन्हा जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगल्या प्रकारच्या पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने टोलवलं चेंडू. धावबादची संधी मात्र आहे. नक्कीच एक चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहावयास मिळालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 धावांची आवश्यकता आहे फक्त. नक्कीच आयोजक टीमच्या वतीनं संजय 11 संघाच्या वतीनं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय विकास पवार सर टिटवाळा वॉरियर सर्व आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती आहे आपण बाजूला पॅव्हेलियन मध्ये भोजनाचा कक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन भोजन घ्यायचं. 1:30 वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम सुरू असणार आहे. सर्व संघातील खेळाडू आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. मैदानाकडे आपण जात आहोत. एक चांगल्या प्रकारचं विरार 11च्या माध्यमातून कमबॅक आहे आणि लेग बाईच्या रूपाने नक्कीच धाव मिळणार आहे. यस, धाव संख्या मला वाटतं इक्वल झालेली आहे. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची येस एका धावेची आवश्यकता आहे. यानंतरचा होणारा सामना दुनियादारी 11 वर्सेस स्कायकिंग 11. दुनियादारी संघानं लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याचबरोबर पंचांकडे काहीशी दाद मागितली जात आहे. विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच मिळालेला आहे. एक चांगल्या प्रकारचा पुन्हा चेंडू आपणास पाहावयास मिळालेला आहे आणि नक्कीच कर्णधार बाळासर ज्यांनी एक चांगल्या प्रकारची तडाखेबंद फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळपास नेऊन ठेवलेला आहे. बाळासर मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते अविनाश. बॅटर अविनाश 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 पाहूया. जिंकण्यासाठी फक्त फॉर्मॅलिटी पाहावयास मिळेल. 1 धावेची आवश्यकता आहे. सुंदर गॅप अप्रतिम टेक्निकल प्लेयर आणि याचबरोबर विजय निश्चित केलेला आहे तो विरार 11 संघानं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. वसीम सरांना विनंती असेल आपण समालोचन कक्षात संपर्क करायचा. वसीम सर